ठरलं तर मग या मालिकेच्या 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीला भेटण्यासाठी आत येतो आणि त्याला सायलीसोबत सगळा घडलेला प्रसंग जसाच्या तसा डोळ्यासमोर उभा राहतो. सायलीवरती झालेला हल्ला, त्या हल्ल्यातून सायलीवरती झालेले उपचार, त्यासाठी केलेलं स्ट्रगल, हे सगळं आठवत अर्जुन तिथे रडत बसलेला असतो. तो सायलीचा हात हातात घेतो आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, सायली, कशा आहात तुम्ही? तुम्हाला काहीही हवं तरी मला सांगा, मी तुमच्यासाठी ते हजर करीन, फक्त तुम्ही बोला. सायली म्हणते, नाही सर, मी ठीक आहे आता. अर्जुन म्हणतो, हो, तुम्ही तर ठीक आहातच, कारण तुम्ही ICUमध्ये बेशुद्ध होतात ना. बाहेर काय चाललंय, जगाचं काय चाललंय, कुणाला काय त्रास होतोय, हे तर तुम्हाला काही माहितीच नव्हतं. मम्माची रडून रडून काय अवस्था झाली होती तुम्हाला माहीतच नाही आहे, आणि माझ्यासाठी तर अख्खं जग थांबलं होतं. असं म्हणत आता इकडे अर्जुन सायलीच्या जवळ बसलेला असतो. सायली म्हणते, म्हणजे सर? याच्यावरती अर्जुन म्हणतो, म्हणजे काही नाही, अख्ख्या जगाने मला जाब विचारला असता ना, की काय अर्जुन सुभेदार काय केलं आपल्या बायकोला, असं म्हणत अर्जुन विषय बदलतो. त्यावरती सायली सांगते, मी कुसुमताईला सांगणार आहे की तुझ्या चिडक्या बिब्यावरती अजिबात चिडू नकोस, त्याचा जीव घेऊ नकोस, असं म्हणत सायली आता अर्जुनबरोबर बोलत असते. अर्जुन आपलं प्रेम व्यक्त करत असतो, पण सायलीला अजूनही ते कळत नसतं. दोघंजणं एकमेकांकडे अगदी भाऊक नजरेने पाहत असतात. सायली शुद्धीवर आली याचा अर्जुनला इतका आनंद झालेला असतो की तो शब्दात व्यक्त करता येत नसतो. तोपर्यंत नागराज आणि सुमन हे दोघंजणं हॉस्पिटलमध्ये दाखल होतात. नागराज विचार करतो, इतकी शांतता आहे म्हणजे नक्कीच सायली खपली असेल, चला आपण पण रडण्यामध्ये सामील होऊया, असा विचार करत नागराज एक एक पाऊल पुढे येतो आणि आता तिकडे येऊन उभा राहतो. आणि कुसुम तिथे असते. त्यावेळेला सुमन म्हणते, काय झालं कल्पना वहिनी, सगळं ठीक आहे ना? नागराज म्हणतो, हे बघा, जे काही असेल ते ऐकण्याची आमची तयारी आहे, मनावरती दगड ठेवून आम्ही इथे आलेलो आहोत. याच्यावर रविराज म्हणतो, अरे नागराज, मनावर दगड ठेवण्याची काही गरज नाही आहे, सायली शुद्धीवरती आले, तिच्या जीवाचा धोका टळलेला आहे. कल्पना म्हणते, सुमन, अगं आपल्या सायलीच्या जीवाचा धोका टळलाय, ती शुद्धीवर आली. आता मात्र इकडे नागराजला खूप मोठा धक्का बसतो. ऐकायला काय आलो होतो आणि काय ऐकत आहे हे त्याला आता डोळ्यासमोर चित्रच उभं राहतं की महिपतीने पुन्हा एकदा माती खाल्ली आहे. सुमन मात्र देवाचे आभार मानते. सगळेजण आता सायलीला भेटण्यासाठी आत येतात. मग अर्जुन उठून बाजूला होतो. तिकडे कल्पना येते, कुसुम येते आणि बाकी सगळेच जण येतात. कुसुम रडायला लागते. कल्पना म्हणते, सायली, बरी आहेस ना तू? अगं आमच्या काळजाचा ठोकाच चुकवला होतास बाळा, पण आता ठीक आहेस ना? सायली म्हणते, हो आई, आता मी ठीक आहे. त्यानंतर कुसुम येते आणि म्हणते, पायाखालची जमीन सरकणं हे प्रत्येक वेळेला ऐकलं होतं, पण पायाखालची जमीन सरकणं काय असतं हे आज मी अनुभवलो बाळा. सुमन म्हणते, सायली, ठीक आहेस ना तू? सायली म्हणते, हो, आता मी ठीक आहे. सगळेजण सायलीची विचारपूस करत असतात. अश्विन म्हणतो, खूप जणांनी एकाच वेळेला इथे थांबणं सायली वहिनीला त्रासदायक आहे. याच्यावरती रविराज म्हणतात, हो, सगळ्यांनी बाहेर चला बरं, तिला आराम करू दे, असं म्हणत रविराज भाऊक होऊन सायलीकडे पाहतात. एक एक पाऊल पुढे येतात आणि आता सायलीच्या दिशेने पुढे येतात. अर्जुन मात्र हे दृश्य पाहत असतो. त्यावेळेला कल्पना म्हणते, हो, आम्ही इथून निघतोच आहोत, एकदा सायलीला डोळे भरून पाहायचं होतं. सायली म्हणते, आई, असं काय बोलताय? मगाशी पण तुम्हीच आला होतात ना? माझ्या डोक्यावरून हात पण तुम्हीच फिरवलात ना? कल्पना म्हणते, नाही ग, मी नव्हते आले. सायली म्हणते, आई, मगाशी कोण आलं होतं? अश्विन म्हणतो, वहिनी, तू इतका विचार करू नकोस, तुला औषधं गोळ्या चालू आहेत ना, त्यामुळे तुला कसला तरी भास वगैरे झाला नसेल ना? सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, माझ्याजवळ आलं होतं कोणतरी डोक्यावरून हात फिरवायला, मी आई आई म्हणून पण आवाज दिला. अश्विन म्हणतो, वहिनी, होतं असं, तू ना आता आराम कर बरं, जास्त दगदग किंवा बोलणं हे तुझ्या तब्येतीसाठी चांगलं नाही आहे. रविराज म्हणतात, हो, असं म्हणत रविराज सायलीच्या जवळ येतात. तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. बाळा, आता बरं वाटते ना तुला? तू आराम कर, असं म्हणत ते आता आपलं मन मोठं करत सायलीच्या जवळ आलेले पाहून अर्जुनला आनंद होतो. सगळेच जण हे भाऊक दृश्य पाहत असतात. सायलीला मात्र इतक्या दिवसांनी रविराजांचं प्रेम मिळालेलं असतं. बापाचा हात डोक्यावरून फिरल्यावरती सायलीला अजून बरं वाटतं. एकाच दिवशी आई आणि वडील हे दोघंजण सायलीच्या जवळ येऊन तिच्या डोक्यावरून हात फिरवलेले असतात. सायलीला ते माहीतसुद्धा नसतं. सगळेजण खूप खुश होतात. रविराज म्हणतात, आता लवकरात लवकर बरं व्हायचं आहे. इकडे प्रिया सांगत असते, बघितलं, त्यांना महिपतीचा प्लॅन पुन्हा फ्लॉप झालाय आणि आता हा अर्जुन चवताळून उठेल. मी तुम्हाला फक्त इतकंच सांगितलं होतं की घरामध्ये सगळे तिला
अगदी तन्वी समजायला लागले होते. म्हणजे मी राहिले बाजूला, पण सगळे तिला प्रतिमाची मुलगी समजायला लागले होते. तर तुम्ही ही ॲक्शन घेतलीत, पण ही अर्धवट घेतलीत. तिला पूर्णपणे तुम्हाला संपवायला हवं होतं, पण तुम्ही काय केलं? अर्धवट सगळं सोडून दिलं आणि तिला जिवंत सोडलीत. आता हा अर्जुन चवताळून उठेल आणि बघा काय होईल ते. नागराज म्हणतो, हा सगळा प्लॅन त्या महिपतीचा होता ना? लाव त्या महिपतीला फोन. बघतोच त्याला. त्याच्या पोरीला फोन लाव आणि सांग बापाचे प्रताप कशी अर्धवट कामं करून बाप दर वेळेला ठेवतो. 20 वर्षापूर्वी पण बापाने अर्धवट काम केलं आणि आत्ता पण तिचा बाप अर्धवटच काम करतोय. इकडे साक्षी सांगत असते, अण्णा मला वाटते तुम्ही न खूप घाई केलीत. सायलीवरती हल्ला वगैरे करण्याची काय गरज होती? महिपती म्हणतात, थांब ग, तिची आता खपली अशी न्यूज आली ना की बघ काय होईल ते. तितक्यात प्रियाचा साक्षीला कॉल जातो आणि साक्षीला ती सांगते, अगं आपल्या प्लॅनचे 12 वाजलेत. ती सायली शुद्धीवरती आली. अगं मरणाच्या दारातच होती, पण अचानक ओ निगेटिव्हवाली ब्लड ग्रुपवाली बाई आली. तिला ब्लड दिलं आणि काय चमत्कारिकरित्या ती बरी होऊन शुद्धीवरती पण आली. असं म्हटल्यावरती आता इकडे साक्षी म्हणते, अण्णा ऐका, बोल ग प्रिया, परत बोल. प्रिया पुन्हा एकदा सगळा प्रकार सांगते आणि म्हणते, आपला प्लॅन फ्लॉप झालेला आहे. सायली वाचलेली आहे. आता काय करायचं आहे काय आपण? आता मात्र महिपती विचार करतो, हे सगळं घडलं तरी उलटं कसं? हे सगळं बोलणं चालू असताना सुमन येते आणि म्हणते, तन्वी अगं तू इथे काय करतेस? तुला सायलीला भेटायचं नाही आहे का? यावरती प्रिया म्हणते, हो काकी, बरी आहे ना ती आता? तिथे गर्दी असेल ना म्हणून मी जरा थांबले. नागराज म्हणतो, हो बरी आहे ती का? सुमन म्हणते, हो बरी आहे, सगळ्यांशी बोलते, तुम्ही पण भेटून या बरं. असं म्हणत आता इकडे सगळेच जण सायलीला भेटत असतात. तोपर्यंत पूर्णाजीला कल्पना फोन करून सांगते, पूर्णाई अहो शुद्धीवर आली हा सायली आणि तब्येत पण ठीक आहे, हळूहळू रिकवर होते. पूर्णाई म्हणते, खरंच ग खरंच, देवाचीच कृपा आणि ज्या बाईने ब्लड दिलं तिची पण कृपा. मी देवासमोर साखर ठेवते आणि आता तिच्या पथ्यपाणीचं बघा हं बरं. आणि तुम्ही सगळे तिकडे थांबू नका, तिला त्रास देऊ नका. एकानेच कोणीतरी तिकडे थांबा आणि बाकी सगळ्यांनी इकडे या. कल्पना म्हणते, हो पूर्णाई, आम्ही आता घरीच यायला निघालेलो आहोत, तुम्ही काळजी करू नका. इथे एका जणाला थांबवून आम्ही सगळेजण आता घरी येत आहोत आणि मग आपण सायलीचं पथ्यपाणी करू, तिला रोजच्या रोज डबा वगैरे देऊ. त्याच्यावरती पूर्णाजी म्हणते, हो असंच करूया, तिचं पथ्यपाणी करून तिला लवकरात लवकर आपल्याला बरं करायचं आहे. असं म्हणत पूर्णाई सगळ्यांना घरी बोलवून एकालाच तिकडे थांबायला सांगते. मग आता कल्पना फोन ठेवते आणि म्हणते, सायली अगं पूर्णाईना पण तू शुद्धीवरती आलीस ना, हे ऐकून खूप आनंद झालाय बरं. त्यांनी तर देवासमोर साखरच ठेवलेली आहे आणि तू पटकन बरी व्हावी म्हणून त्या देवासमोर प्रार्थना करत बसल्या होत्या. आता तू पटापट बरी हो आणि लवकरात लवकर आपल्या घरी चल बरं. आता तुला इथे जास्त दिवस नाही थांबायचं. असं म्हणत कल्पना सायलीला आता लवकरात लवकर बरी होण्याचा सल्ला देत असते. तेवढ्यात तिथे डॉक्टर आणि नर्स सायलीला चेक करण्यासाठी येतात. डॉक्टर आणि नर्स आल्यावरती सगळेजण त्यांना जागा करून बाजूला होतात. डॉक्टर म्हणतात, तुमचं यांना भेटून झालं असेल तर इथे फार गर्दी करू नका, पेशंटला जरा आराम पण करू द्या. तुम्ही सगळ्यांनी निघा इथून आणि यांच्याजवळ एकच कोणीतरी थांबेल. असं म्हणत डॉक्टरांनी सगळ्यांनाच आता तिथून जायला सांगितलेलं असतं. अर्जुन मात्र सायलीकडे पाहत असतो आणि तो तिथून अजिबात जायला तयार नसतो. अर्जुनने मनाशी ठाम निश्चय केलेला असतो, आता काहीही झालं तरी आपण मिसेस सायलींच्या जवळच थांबायचं. आणि डॉक्टरांनी सगळ्यांना तिकडून जायला सांगितल्यावरती अर्जुन आता सायलीसोबत थांबण्याचा निश्चय करतो. मग आता इकडे प्रिया नाटक करत बोलायला लागते की मला असं वाटतंय की जर का सायलीसोबत कोणी थांबायचं असेल तर मी थांबते ना इथे. असं म्हणत प्रिया आता कपटी डाव खेळण्यासाठी थांबते, कारण महिपतीचा प्लॅन तिला वर्कआउट करायचा असतो. महिपतीचा एक हल्ला फुकट गेला तरीसुद्धा हॉस्पिटलमध्ये राहून सायलीच्या जीवाला धोका आणण्यासाठी काहीतरी करता येईल हे प्रियाला माहिती असतं. म्हणून ती सगळ्यांच्या समोर मी सायलीच्या सोबत राहते असं बोलते. त्यावेळेला स्वतः रविराज प्रियाचं म्हणणं खोडून काढतात आणि म्हणतात, सायलीवरती हल्ला झालाय म्हणजे तिच्यावरती हल्ला झालाय, तिच्या जीवाला धोका अजूनही टळलेला नाही आहे. तिच्या सुरक्षेच्या दृष्टीने पाहता आणि तिच्या तब्येतीच्या दृष्टीने, दोन्ही दृष्टीने पाहता मला असं वाटते अर्जुनच इथे थांबणं योग्य ठरेल. अर्जुन सायलीची जितकी काळजी घेईल तितकी काळजी कोणीही घेऊ शकणार नाही. आणि परत दुसरा प्रश्न आहे सुरक्षेचा. अर्जुन इतके तिला सुरक्षित कोणी ठेवू शकणार नाही. त्यामुळे आपण कुणीही थांबायची गरज नाही आहे. मला असं वाटते सायलीसोबत फक्त आणि फक्त अर्जुन राहील जो तिची काळजी घेईल. असं म्हणत रविराजांनी प्रियाचं म्हणणं खोडून काढत
प्रियाचा डाव जवळजवळ फ्लॉप केलेला असतो आणि प्रियाला पुढे काही बोलताच येत नाही, कारण रविराजांनी फतवाच काढलेला असतो की अर्जुन इकडे राहणार. सुमन आणि इकडे आता कल्पना सांगतात हो हो अर्जुनच थांबेल इथे. आता सगळेच जण घरी येतात आणि एकटा अर्जुन सायलीच्या जवळ थांबून तिची सेवा करून तिला आता बरं करण्यासाठी प्रयत्न करतो. अखेर अर्जुनच्या प्रयत्नांना यश येतं. सायली ठणठणीत बरी होते आणि घरी येण्याचा दिवस उजाडतो. अर्जुन सायलीला घेऊन घरी येतो. सायलीला घेऊन घरी आल्यावरती कल्पना म्हणते काळजी करू नकोस, आता सायली माझ्या रूममध्ये राहील, तिच्या पथ्य पाण्याची मीच काळजी घेईन. याच्यावरती अर्जुन म्हणतो नाही सायली कुठेही जाणार नाही, सायली फक्त माझ्याच रूममध्ये राहणार. असं म्हणत आपल्यापासून एक क्षणासाठी सुद्धा सायलीला वेगळं न ठेवण्याचा अर्जुनने सगळ्यांच्या समोर आता निर्णय घेतलेला असतो. सगळेजण अर्जुनकडे पाहत बसतात. कल्पना म्हणते अरे तुझी रूम वरती आहे, सायली इथले खालच्या खाली व्यवस्थित राहील ना. पण अर्जुन या गोष्टीसाठी तयार नसतो. अर्जुन सायलीला आपल्यापासून एक क्षण ठेवायला लांब तयार नसतो आणि तो सायलीला म्हणतो चला आपल्या रूममध्ये चला, मी तुम्हाला इथे कुठेही ठेवणार नाही. अर्जुनला प्रेमाची जाणीव झाली, पण ही जाणीव सायलीला कधी होणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.